मला त्या सर्टिफिकेटची गरज नाही। बीड जिल्ह्यातल्या एका खासगी कोचिंग क्लासमध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शिक्षकानं लैंगिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आरोपी शिक्षक विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा आरोप केला होता। त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। पाहूया। स्थानिक पोलीस याबाबत एवढी गंभीर दिसत नाही, कारण एकीकडे साध्या गुन्ह्यात पीसी मागितली तर कोर्ट 14 दिवसाची पीसी देतं, पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त 3 दिवसाची पीसी मागितली आणि कोर्टाने 2 दिवसाची दिली। यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठेतरी हे सगळं मॅनेज करायचं काम चालू आहे। म्हणून या गुन्ह्यामध्ये एसआयटी वरिष्ठ पोलीस अधिकारी आयपीएस अधिकारी त्याही महिला यांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापित व्हावी आणि याच्यातला शेवटचा आरोपी जो कोण असेल त्याला शिक्षा व्हावी। ज्या वेळेस माझ्यावर इलेक्ट्रॉनिक म्हणजे मीडियाचं ट्रायल चालू होतं, हालाकी त्या घटनेत माझा कुठेही कसाही संबंध नव्हता, ते बोलत होते, पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही, कारण सत्य काय हे मला माहिती आहे, सत्य बाहेर येईल। कारण आपल्या हातून असं कृत्य कधी घडणार नाही। मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाही। फेम असॅसिनेशनचं काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही। 25 वर्ष मी राजकारणात, 25 वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत। 5 वर्ष विरोधी पक्ष नेता होतो, कधीच कुणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय कधी केले नाहीत। तर धनंजय मुंडेंच्या आरोपावर संदीप क्षीरसागर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झाला। तुमच्यासारखे 150 दिवस मी गायब नव्हतो झालो कुठे, तिथं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे त्याचं। मला असं वाटतं फक्त त्यांनी ह्या गुन्ह्यातच जसं बोलतात येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा आहेत आणि त्यांना त्यांच्यावरती विश्वास पाहिजे। ते तिकडचे पालकमंत्री आहेत आणि दादाचा जो स्वभाव आहे, एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही, त्याच्यामध्ये ऍक्शनच होणार आहे। आणि या संदर्भात म्हणजे मी अजितदादांना सुद्धा या संदर्भातलं पत्र देणार आहे। सर्वात प्रथम म्हणजे हा प्रकार जो काही झालाय हा चुकीचा घडलेला आहे। 2 दिवसाआधी विजय पवार सर आणि त्यांचं ते कठोर करून ह्यांना अटक सुरू झाली आणि ज्या दिवशी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली। तपास पोलिसांकडून जे होतोय रोज त्या संदर्भात प्रशासनाची मी चर्चा करतो आहे। मी त्यांना हेही बोललो एसपी साहेबांना, ते जरी माझ्या जवळचे जरी असले तर तुम्ही कारवाई करायला आणि ऍक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका। दरम्यान बीडमध्ये कोचिंग क्लासमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलंय। आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी आम्ही तयार करू आणि या एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू। याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी याला राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देता आहे का, अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल आणि त्या माध्यमातून ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय